सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी लोक अदालतीसाठी उपस्थित असलेले पी पेटकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोलापूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी रेवंत पाटील, सहाय्यक लोक अभिरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधान सल्लागार संध्या भाकरे, कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर, भूमी मालमत्ता अधीक्षक रजाक पेंढारी, सूर्यकांत खसगे, दत्तात्रय म्हाडेकर, अविनाश भाविकर, एम.एस. शिंदे, सी.एस. जमाखर्ची, सतीश बोरला तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सदर लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे 24,000 व भूमी व मालमत्ता विभागाकडील 1100 थकबाकीदार असलेल्या मिळकतदारांची व गाळेधारकांची प्रकरणे तडजोडीकरिता दाखल करण्यात आलेली होती। दाखल प्रकरण निहाय माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यामार्फत संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। तसेच महापालिकेच्या परिसरामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्यामुळे या परिसरात सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या सवलतीचा लाभ घेतला। यावेळी मालमत्ता कर विभागातील इतक्या व्यक्तींनी एकूण मिळकतदार 5,046 एकूण वसूल झालेली असून इतके रक्कम 13,94,466 रुपये सवलतीचा लाभ घेतला आहे। तसेच भूमी मालमत्तेकडील 1109 पैकी 140 जणांनी सहभाग घेतला असून 1,21,07,523 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे। मालमत्ता कर विभागातील 24,000 पैकी 5,046 इतक्या व्यक्तींनी सवलतीचा लाभ घेतला। त्यामध्ये एकूण वसूल झालेली रक्कम 13,94,466 रुपये सवलतीचा लाभ घेतलेला आहे। तसेच भूमी मालमत्तेकडील 1109 पैकी 140 सहभाग घेतला असून 1,21,07,523 रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे।